नमस्कार. 20 ते 35 या वयोगटातील जे तरुण आहेत त्यांच्यामध्ये पूर्णपणे शक्ती आहे, ज्यांना बीपी, शुगर, हार्ट प्रॉब्लेम किंवा कसल्याही प्रकारचा दीर्घ आजार नाही आहे, अशा लोकांचा संभोग करण्याचा कॉन्फिडन्स का जातो? असे भरपूर तरुणांचे मला मॅसेज येत असतात जे माझ्याकडून काउन्सिलिंग घेत असतात. बहुसंख्य लोकांची हीच समस्या असते की सर कॉन्फिडन्स राहिला नाही, इच्छा होत नाही आहे, जेव्हा संभोग करायला जातो तेव्हा इरेक्शन येत नाही. अशा विविध प्रकारच्या समस्यांचं कारण काय आणि त्यावरती उपाययोजना आपण काय करू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. तर बंधूंनो, कॉन्फिडन्स जाणे किंवा भीती वाटणे, त्याला परफॉर्मन्स एन्झायटी किंवा संभोगाची चिंता वाटणे, संभोगाच्या वेळेस इरेक्शन न येणे, ह्या ज्या समस्या आहेत ह्या फिजिकल नाही आहेत, तुमच्यामध्ये शक्तीची कमतरता आहे असंही नाही. माझ्याकडे जे येतात ते बऱ्यापैकी एक दीड तास जिम करणारे, रनिंग करणारे, वर्कआउट करणारे, त्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली, अशा प्रकारचे पण लोक आहेत. परंतु त्यांचा कॉन्फिडन्स काय गेला? त्यांच्या पहिल्या संभोगामध्ये त्याचं कारण सापडत असते. जेव्हा ते पहिला संभोग करायला जातात तेव्हा तर बहुसंख्य तरुण आजकाल आपल्यामध्ये किती शक्ती आहे, मला जमते का नाही, अशा त्यांच्या पहिलीच भीत ते एखाद्या वेश्येकडं, गणिकेकडे जातात आणि पैसे देऊन तिथं संभोग करतात. एक तर मुलगा असा आला होता, त्याने जवळपास 7,000 रुपये देऊन हॉटेलमध्ये तिला बोलवलं आणि जेव्हा संभोग करायला गेला तेव्हा फक्त त्याचं असं नुसतं टच झालं की लगेच 3 ते 5 सेकंदामध्ये त्याचं डिस्चार्ज झालं आणि तो लगेच हताश होऊन बाहेर आला आणि नंतर त्याला संभोग करण्याची इच्छाच राहिली नाही. त्याच्यामुळं कॉन्फिडन्स का जातो? तर याच्यामुळं की पहिला अनुभव हा वाईट आलेला आहे. दुसरा, जे फ्रेश आहेत, ज्यांनी कधीही कुठेही संभोग केला नाही, त्यांच्या मनामध्ये हेच फिरत राहते की मला जमेल का, मी आतापर्यंत केलं नाही, ते कसं होत असेल, लोक कसे होत असतील. आणि बऱ्याच तरुणांचं जेव्हा पहिल्यांदा करायला जातात तेव्हा ते एखाद्या प्रोफेशनल वर्करकडे जातात. जेव्हा ती लेडीज फक्त तिचं पैशावरती लक्ष असते, ती याला लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते, घाबरवते की पळ लवकर, पोलीस येतात, धाव, जास्त वेळ इथं जमत नाही, फोर प्ले करू नको, अशा बऱ्याच गोष्टींमध्ये ज्यांचेसुद्धा त्या ठिकाणी इरेक्शनच येत नाही, तेव्हासुद्धा याचा कॉन्फिडन्स जात असतो. किंवा वारंवार आपलं प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन होत आहे, असं होत असताना प्रचंड भीती वाटत असते दुसऱ्यांदा संभोग करायची, त्यामुळे सुद्धा आपला कॉन्फिडन्स जाऊ शकत असतो. किंवा तुम्ही भरपूर पॉर्न व्हिडिओ बघितलेले आहेत, त्यामधले ते पुरुष कसे असतात, त्यातल्या महिला कशा असतात आणि त्यांना कशा प्रकारचा आनंद मिळतो, त्यांच्या चेहऱ्यावरती कसा आनंद दिसून येतो, त्यांचा आवाज किती भारी असतो, ते किती मस्त परफेक्ट सर्व काही करतात. आणि मी तर करायला जातो तर माझ्याकडून तर काहीच होत नाही आहे, हिचे तर त्याप्रमाणे काही आवाजच येत नाही, तर इथे चेहऱ्यावरती तसा आनंदच दिसत नाही आहे, माझं त्याप्रमाणे परफॉर्मन्स एनर्जी माझी दिसतच नाही आहे, म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे असं त्याला वारंवार वाटत असते. त्यामुळे सुद्धा याचा कॉन्फिडन्स लो होऊ शकतो. आणि आजकाल भरपूर तरुणांना सुद्धा हे आजार सुरू झालेले आहेत. त्यांना बीपी, शुगर किंवा डिप्रेशनच्या गोळ्या किंवा एखादा दीर्घ क्रिटिकल आजार असेल, त्यामुळे त्यांच्यामध्ये लो लिबिडो झालेली असते, त्यांची एनर्जी लो झालेली असेल, तेव्हा त्यांना संभोग करण्याची इच्छा होत नाही. किंवा संभोग जरी करायला गेले तरीसुद्धा ज्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स राहत नाही, त्यांच्या मनामध्ये वारंवार हेच येत राहते की मला जमेल का, मी अर्ली डिस्चार्ज होईल का, मागच्या वेळेस तर झालं होतं, असे त्यांचं जे चक्र सुरू असते, त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स हा लो होत असतो. तर आता आपण उपाययोजनेकडे जाऊयात. तर उपाययोजना काय आहे? तर सर्वप्रथम आपलं जे मन जे जास्त भटकत आहे, जो मेंदू ओव्हर थिंकिंग करत आहे, त्याला शांत करायचं आहे, कूल डाऊन करायचं आहे, त्याला सांगायचं आहे की काय घाबरू नको. हे आयुष्यामध्ये 70% पुरुषांना या समस्येचा सामना कधी ना कधीतरी करावाच लागत असतो आणि आपण करतो, याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही आहे, हे नॉर्मल आहे असं तुमच्या मनाला पटवून सांगा आणि रिलॅक्स व्हायला सांगा. योगा, प्राणायाम. आणि दुसरं की जेव्हा तुम्ही संभोग करण्यासाठी जाता तेव्हा तुमचं लक्ष फक्त या पेनिट्रेटवरती नसायला पाहिजे, तुमचं लक्ष असायला पाहिजे की मी योग्य प्रकारे फोरप्ले कसे करेल. आणि संभोगाच्या ज्या 4-5 स्टेप आहेत, जसं की संभाषण आहे, स्पर्श आहे, चुंबन आहे, आलिंगन आहे, या गोष्टीमध्ये पूर्णपणे हरवून जायचं आहे, त्याच्यामध्ये टाईमपास करायचा आहे. आणि स्त्रीला टाईमपास जास्त आवडतो. जेव्हा तुमचं मन शांत होईल, रिलॅक्स होईल, जेव्हा तुम्हाला उत्तेजना यायला लागेल तेव्हा लगेच घाई करायची नाही की आतमध्ये जाण्याचं, शांततेनं, रिलॅक्सेशननं 1-2 दिवस फक्त फोरप्लेच करावा. जेव्हा तुमच्या मनातून ते ओझं हलकं होईल तेव्हा कुठे दमादमाने तुम्ही ओरिजिनल संभोगामध्ये उतरायचं आहे. यावरती काही उपाययोजनासुद्धा असतात. त्यासाठी आपल्या जवळच्या विश्वासू तज्ज्ञ सेक्सॉलॉजिस्टकडे जाऊन योग्य ते मार्गदर्शन घ्यायचं आहे. जास्त घाबरायचं नाही आहे, ओव्हर थिंकिंग करायची नाही. ह्या महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत. धन्यवाद.